अजितदादांनी जे मौन पाळलं आजांच्या वेळेला ते संग्राम जगतापांच्या तोंडावर मारलेली चपराक होती असं माझं वैयक्तिक मत. नितेश राणे आहेत, त्यांना तर काही कवडीची मला वाटत नाही की मंत्रीपद त्यांना कुठल्या आधारे दिले गेले. अहो आतापर्यंत नाकारलं, देऊ शकले नाहीत. मला तर वाटतं त्यांचा जन्मच हा मुस्लिमांना विरोध करण्यासाठी झालाय की काय माहिती नाही. त्याचबरोबर ते गोपीचंद पडळकर असतील, एकबोटे असतील, भिडे असतील. आपण पाहता जय हिंद न्यूज मराठी. आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी एक तासापूर्वी त्यांच्या सोशल मीडियावर आलेल्या भाषणामध्ये अजान चालू असताना दादांचं भाषण सुरू होतं आणि अचानक अजानचा आवाज आला आणि दादांनी आपलं भाषण थांबवलं. महाराष्ट्रामध्ये दादांचेच काही आमदार मंत्री जे आहेत ते मुस्लिम धर्मावरती सडकून टीका करत आहेत, विरोध करत आहेत आणि दादांचा हा जो आजचा मुस्लिम धर्मियांच्या विषयी जो आदर दिसला, या आदराबद्दल दादांच्या बाबतीत काय मतांतर आहेत हे खाजगीतून बोलले जात होते. परंतु अहमदपूर शहरातील एक प्राध्यापक शादुल्ला पठाण सर, ज्यांचं नाव अहमदपूर शहरामध्ये आदराने घेतलं जातं एक विचारवंत म्हणून, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर नमस्ते. नमस्कार. आज अजितदादांचं सोशल मीडियावरती भाषण आलं आणि त्या भाषणावर सुरू असताना अजान सुरू झाली आणि दादांनी आपलं भाषण थांबवलं, याबद्दल आपण काय सांगणार आहात? प्रथमतः मी जय हिंद मराठी न्यूज चॅनलचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी आजच्या या अजितदादांच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी ज्या अजानच्या वेळेला मौन पाळलं आणि त्या मुद्द्याला धरून आज तुम्ही जो हा प्रश्न उपस्थित केलाय, खरंच हा खूप अतिशय चांगला प्रश्न आहे. आणि मला व्यक्तिशः आणि पूर्ण आमच्या मुस्लिम समाजातर्फे मी या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचे खूप खूप आभार मानतो, धन्यवाद मानतो. परंतु एकीकडं दादाला मला हा प्रश्न विचारायचा आहे की दादा, आपण अजानच्या वेळेला शांतता पाळून, मौन पाळून एक प्रकारे इस्लाम धर्मियांचा, मुस्लिमांचा आदर व्यक्त केलात. त्याच बाजूला आपल्या पक्षाचे जे सन्माननीय आमदार आहेत संग्राम जगताप, हे सारखं मुस्लिमांना हिणवून बोलतायत, टाकून बोलतायत, पाडून बोलतायत, त्यांच्याबद्दल नको ते विधान करतायत. आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये अतिशय शिवशाहू फुले आंबेडकरांचा ह्या वारसा लाभलेल्या महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम जे ऐक्यता आहे त्याला कुठंतरी गालबोट लावण्याचं काम चालू आहे. तर मी अशी विनंती करतो अजितदादांना की तुम्ही या संग्राम जगतापांना नोटिसात देऊन फक्त चालणार नाही, यांचा तुम्ही राजीनामा का घेत नाही, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि अजितदादा, जे आपण महायुती सरकारमध्ये काम करता, या सरकारमध्ये काम करत असताना मुस्लिम समाजाचा एक चांगलं या ठिकाणी तुम्हाला पाठबळ आहे आणि या पाठबळाच्या आधारे संपूर्ण सेक्युलर समाज तुम्हाला जो मानणारा जो गट आहे तो चांगल्या पद्धतीने तुमच्या पाठीशी उभा असताना तुम्ही कृपा करून असे जे काही धर्माबद्दल, मुस्लिम धर्माबद्दल अपशब्द बोलणारे आणि मन दुखवणारे जे आमदार आहेत, अशा आमदारांना तुम्ही समज देऊन तात्काळ यांची तोंड बंद करा. आणि एका अर्थाने जर पाहिलं तर आज अजितदादांनी जे मौन पाळलं आजांच्या वेळेला ते संग्राम जगतापांच्या तोंडावर मारलेली चपराक होती असं माझं वैयक्तिक मत आहे. मी पुन्हा एकदा संपूर्ण मुस्लिम समाजातर्फे अजितदादांचे खूप खूप आभार मानतो आणि धन्यवाद मानतो. यातून समजा मताचं राजकारण एकानं बोलायचं आणि दुसऱ्याने त्याची सपादनी करायची, जे ग्रामीण भाषेत बोललं जातं, असा काही प्रकार आहे असं वाटतंय का? हो, तसं मनामध्ये शंका निर्माण होते आणि होणं साहजिक आहे दयानंदजी. कारण मी मागच्या पण काही बऱ्याच वेळेला बघितलं की अजितदादाचे बाईट घेत असताना मीडियावाले त्यांना विचारतात, ते सांगतात की मी त्यांना नोटीस पाठवलेली आहे, मी त्यांना समज दिलेली आहे. हे देऊन सुद्धा पुन्हा पुन्हा संग्राम जगतापची एवढी हिंमत कशी काय वाढते की ते परत मुस्लिम समाजाबद्दल बोलतात. त्याच प्रकारे इतर बाकी स्वतःला जे मंत्री म्हणतात असे नितेश राणे आहेत, त्यांना तर काही कवडीची मला वाटत नाही की मंत्रीपद त्यांना कुठल्या आधारे दिले गेले. अहो, ज्या उच्च न्यायालयाने, सुप्रीम कोर्टाने मुस्लिम समाजाला 5% शिक्षणामध्ये आरक्षण दिलं होतं, ते आरक्षण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत नाकारलं, देऊ शकले नाहीत. मला तर वाटतं त्यांचा जन्मच हा मुस्लिमांना विरोध करण्यासाठी झालाय की काय माहिती नाही. त्याचबरोबर ते गोपीचंद पडळकर असतील, एकबोटे असतील, भिडे असतील, लांडगे असतील आणि परत अजून एक आमदार आहेत, त्यांचं काही नाव मला आठवत नाही, आणि एक स्वयंघोषित महाराज आहेत संग्राम भंडारी, तो तर माणूस बेताल बोलतो.
या महाराष्ट्राला एक वारकरी संप्रदाय आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांचा हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राला कुठेतरी या महायुती सरकारमधले काही मंत्र्यांच्या पाठबळाच्या आधारे, काही मंत्र्यांच्या जीवावरती ही लोक खूप मुस्लिम द्वेष पसरवण्यात यशस्वी होत आहेत आणि ते कदापि असं होणार नाही असं मला वाटतंय. कारण आजचं जे मौन आहे अजितदादांचं, ते एक प्रकारे महायुती सरकारला सुद्धा चॅलेंज आहे आणि ह्या बोलणाऱ्या लोकांच्या तोंडावर सुद्धा चपराक आहे असं माझं वैयक्तिक. धन्यवाद सर. आपण अजितदादाबद्दल जे काही उद्गार या ठिकाणी व्यक्त केलात, ते उद्गार निश्चितच मुस्लिम धर्माच्या बाबतीत त्यांनी जे आज आदर दाखवला हे कौतुकास्पद आहे. असंच नवनवीन बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी पाहत रहा जय हिंद न्यूज मराठी. धन्यवाद.